अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकीट संस्कृती जास्त वाढली। आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले, ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती। आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली। मीडिया, संपूर्ण मीडिया, म्हणजे कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या, मालकांना विकत घ्यायचं आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना, जिल्हा प्रतिनिधींना, संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात। पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे। आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे, टिळक, आगरकर, चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकीट संस्कृतीखाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे। सर, एका शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, मुख्यमंत्री होणार आहे। पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का? आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत। बरं, आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे। ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेईमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं, आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल त्यासाठी तर आम्हाला उद्धव साहेबांना, आमचं व्यक्तिगत शिवसेना नेता म्हणून, शिवसैनिक म्हणून कधी आम्ही त्या दृष्टीनं पाहत नाही। बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला दिले ते भरपूर आहे, बरं का, अजीर्ण आहे त्याचं। क्या कहना चाहेंगे? नरेंद्र मोदी ये महाराष्ट्र में सबसे ज्यादा दौरे कर रहे हैं, अभी यहाँ के जो डर गए हैं, महाराष्ट्र हारने वाले हैं। लेकिन मैं तो उनको आह्वान करूंगा कि आप जब तक महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव नहीं होता है तब तक दिल्ली जो राजधानी है मुंबई में शिफ्ट कर लीजिए। आपको बार बार आना जाना पड़ता है दिल्ली मुंबई। एक तो दिल्ली में बैठकर कुछ काम करते नहीं, राजधानी में घूमते रहते विदेश में, इधर उधर उधर उधर। तो मुंबई में या पुणे में राजधानी दिल्ली की जो है शिफ्ट कर लीजिए। मोदी जितने महाराष्ट्र में आएंगे उतने उनकी सीटें कम हो रही हैं। सर, क्या कहना चाहिए? उन्होंने कांग्रेस पर आरोप किया है ड्रग्स के मामले में, कांग्रेस पर अरेस्ट किया, मगर गुजरात की यदि बात करें तो वहाँ गुजरात के ड्रग्स के बारे में मोदी जी ने बोलना चाहिए। देश का सबसे बड़ा ड्रग्स की जो खेप है 3 लाख करोड़, ये गौतम अडानी का जो मुंद्रा पोर्ट है उनके ऊपर उतरे है ना। कहाँ से आया, कौन जिम्मेदार है, मालिक कौन है, उसके पहले कितना उतरा, कहाँ तक गया, पैसा कहाँ गया, उसके ऊपर किस पार्टी ने चुनाव लड़ा, ये नरेंद्र मोदी जी ने देश को बताना चाहिए। माफी मागण्याचा अधिकार त्यांना नाही। नेहरू गांधी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं, त्या राहुल गांधींनी आधी माफी मागावी नंतर शिवरायांवर बोलावं असं फडणवीस म्हटले। पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे, त्यांना इतिहास माहीत नाही। पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे। खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळलेला आहे, त्यासाठी भारतीय जनता पक्षानं सरकारचा राजीनामा दिला पाहिजे। चला, बच्चू कडूचे लोक फोडले जात आहेत आता सध्या, जे काय